आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शेतातील बीज अंकुरचे रक्षण केल्यास रोटी मिळते, तसेच भ्रूण हत्या रोखल्यास भगवान श्रीराम श्रीकृष्ण 24 तीर्थंकरासारखे देव जन्मतील असे आशीर्वचन आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी दिले। येथील पंचकल्याण महामहोत्सवामध्ये प्रवचन सांगताना आचार्य विशुद्ध सागर महाराज म्हणाले, सुख हा आत्म्याचा धर्म आहे। प्रत्येक जीवाला सुखशांती हवी आहे। तो तणावात जगतो तो महापापी जीव आहे। जो तणावात जगतो तो महापापी जीव आहे। ज्याचे मन बदलत नाही त्याचे जीवन बदलत नाही। कुळ, धर्म, परंपरा क्षत्रिय असतील तर तेथे तीर्थंकर जन्म घेतात। आज पंचकल्याण महामहोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तीर्थंकरांचा जन्म कल्याण सोहळा धार्मिक वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला। आज झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मुख्य सुवर्ण सौभाग्यवतीच्या हस्ते पीतकलश अभिषेक, जन्मकल्याण विधान, पांडू कशिलेवर जन्म अभिषेक सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला। त्यानंतर रात्री तीर्थंकरांचा नामस्मरण सोहळा, दोन्ही ओढणे, बाललीला, कुमार क्रीडा व संगीता आरती आदी कार्यक्रमात संपन्न झाले। आजच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित आचार्य साधूंचे प्रवचन झाले। या कार्यक्रमासाठी भानुकीर्ती भट्टारक महास्वामी, शिमोगा येथील वन विभागाचे डॉक्टर ए कल्लाप्पा, प्राध्यापक DA पाटील, अरविंद मजलेकर, सतीश मुग्यांवार, AC पाटील, अथनी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील, अनिल यलगुद्री, सरपंच संगीता तगारे आदी उपस्थित होते। महोत्सव समितीच्या वतीने अन्नदान केलेल्या दातारांचे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। 9 दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधीमध्ये प्रतिष्ठाचार्य म्हणून अनिल कलाजे, बाहुबली उपाध्ये, महावीर उपाध्ये, आदिनाथ पंडित व अन्य प्रतिष्ठाचार्य योगदान देत आहेत।